सुरुवातीला बातम्यात अमेरिकेतल्या हिमवादळाच्या जोरदार बर्फवृष्टीसह हिमवादळ तिथे सुरू झालं आणि त्याच्यामुळे एक विमान टॅक्सीवेवरून घसरलं होतं आणि जवळपास अनेक शाळा इकडच्या बंद कराव्या लागल्यात. विमानांची अनेक उड्डाणं इथे रद्द करावी लागली आहेत. त्याचबरोबर ईशान्येच्या काही भागात वीज पुरवठाही खंडित झालाय. या वादळाचा तडाखा न्यू इंग्लंड, न्यूयॉर्कचा काही भाग तसंच ईशान्य पेनिसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सीला देखील बसलाय. बॉस्टन आणि न्यूयॉर्क सिटी परिसरातील विमानतळांमध्ये अमेरिकेबाहेरून किंवा देशांतर्गत म्हणजे अमेरिकेत प्रवास करणारी एकूण 400हून अधिक उड्डाणं यामुळे रद्द करावी लागली आहेत. या हिमवादळाचा तडाखा अनेक ठिकाणी बसतोय. जोरदार बर्फवृष्टी सध्या इथे सुरू आहे आणि हजारो नागरिकांकडे वीज पुरवठा सध्या नाही अशी परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात शाळा देखील बंद करण्यात आल्यात. रस्त्यांची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे आणि अगदी काही इंचांपासून काही फुटांपर्यंत ही बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय. फ्लाईंग ट्रॅकिंग वेबसाईट फ्लाईटवेअरच्या म्हणण्यानुसार बोस्टन आणि न्यूयॉर्क सिटी परिसरातील विमानतळांवर बर्फानं आच्छादन आहे आणि त्याच्यामुळे फ्लाईटची सर्वाधिक संख्या इथे असली तरी मंगळवारी अमेरिकेमध्ये आणि त्याचबरोबर इथे पोहोचणारी अनेक उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. नॅशनल वेदर सर्व्हिसेसने देखील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. कारण न्यूयॉर्कमध्ये हडसन त्याचबरोबर सेंट्रल टेक्नॉक्स आणि बर्कशायरमधल्या पूर्वेकडच्या काही भागांमध्ये प्रतितास 2 इंच इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. काही भागात त्याहून अधिक प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. जोरदार झालेल्या बर्फवृष्टीमुळे झाडांच्या फांद्या देखील तुटून पडतात. न्यूयॉर्कची राजधानीमध्ये या सगळ्या क्षेत्रात वीज पुरवठा खंडित झालाय. अल्बानी परिसरामध्ये 30,000हून अधिक घरं आणि व्यवसाय त्याच्यामुळे विजेविना त्यांना सध्या राहावं लागतंय. लॉस एंजेलिसची बातमी आपण बघतोय. या डोंगराळ भागातील घरं बर्फाच्या वजनामुळे कोसळल्याची घटना घडते. कॅलिफोर्नियामधील तीव्र हवामानामुळे असे प्रकार तिथे घडत आहेत. या हिमवादळामुळे 10 नद्यांनी थैमान घातले आणि इथे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती देखील आहे. घरांचंही अशा प्रकारे नुकसान होत आहे. सॅन बर्नार्डिनो पर्वतातील क्रेस्टलाईन शहरातील घरांचंही या बर्फवृष्टीत मोठं नुकसान झालं. कॅलिफोर्नियातली आणखीन एक बातमी. वादळ शमवण्यासाठी मोठ्या प्रणालीचे मोठी टेक्नॉलॉजीचा देखील वापर सुरू आहे. पण काही भाग अजूनही बर्फाच्छादित आहेत. ऑलिम्पिक व्हॅलीच्या स्की शहरात बर्फाचं थैमान आहे. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होतीये. काही रहिवाशांना त्यांच्या घरात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी आता स्नो टनेल्स बांधण्याची वेळ आली आहे. कॅलिफोर्नियाच्या मध्य किनाऱ्यावर पजारो नदीचे तिथे देखील मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. 400 फूट म्हणजेच 120 मीटरपर्यंत ही पातळी वाढेल असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. त्यामुळे 8,500 पेक्षा अधिक नागरिकांना तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. पाणी वाढलंय आणि त्याच्यामुळे काही ठिकाणात तिथून तब्बल 50 जणांना स्थलांतरित करण्यात आलंय. राज्याच्या उत्तर आणि पश्चिम मध्य भागामध्ये संध्याकाळी किनाऱ्यावर आलेल्या या नवीन वादळांमुळे मोठ्या प्रमाणात पूर आणि वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. लॉस एंजेलिस जवळच्या व्हेंचुरा काउंटीमध्ये एक मोठ्या प्रमाणात पूरस्थिती सध्या पाहायला मिळते. कॅलिफोर्नियाच्या दलदलीच्या भागामध्ये देखील अधिक पूर येण्याचा आणि नुकसान होण्याचा इशारा देण्यात आलाय. भूस्खलनाचा देखील धोका आहे. त्यामुळे 27,000 जणांना या भागातून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आलेत. कॅलिफोर्नियाला अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या हिमवादळांचा तडाखा सहन करावा लागतोय. मॉनिटरी काउंटीमधली बातमी सध्या आपण बघतोय. 8,500 पेक्षा अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेलं आहे. काही भागातील म्हणजे लॅटिनो शेतमजुरांना आधीच्या वादळामुळे अनेक रस्ते आणि व्यवसाय बंद झालेत. त्यामुळे अन्न शोधण्यासाठी आता संघर्ष करावा लागतोय. काही वाहनं देखील आपण बघतोय पाण्यात अडकलेली आहेत. येत्या काही दिवसात आणखीन तडाखा बसू शकतो आणि आणखीन नुकसान होऊ शकतं अशी देखील माहिती सध्या दिली जाते. या सगळ्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता मॉनिटरी काउंटीच्या वतीनं इथे अधिक सतर्कता देखील बाळगली जाते. सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेला सुमारे 70 मैल अंतरावर ही नदी सांताक्रूज आणि मॉन्ट्री काउंटीमधून जाते. या सगळ्या भागात शेत जमिनी आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती सध्या पाहायला मिळते. या निर्वासन क्षेत्रात अडकलेल्या सुमारे 170 जणांना इथून वाचवण्यात आल्याची माहिती कळते. एक महिला आणि तिच्या बाळाचा देखील इथे समावेश होता. अंडर शेरिफ कीथ बॉयड यांनी याविषयीची माहिती दिली. 20 ते 40 जण या सैलास नदीजवळ अडकले होते. बचाव पथकांना तिथे पोहोचणं देखील खूप कठीण जात होतं. जोरदार हिमवादळामुळे एक विमान टॅक्सीवरून घसरलं होतं. शेकडो शाळा देखील बंद झालेल्या आहेत आणि अनेक भागामधल्या शाळा जरी बंद करण्यात आलेल्या असल्यास त्याचबरोबर सिटी परिसरातील विमानतळांमधून आणि देशांतर्गत त्याचबरोबर न्यू जर्सीमधल्या देखील विमानतळांचा वरची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
हजारो घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय आणि त्याचबरोबर रस्त्यांची स्थिती अत्यंत धोकादायक आहे. न्यू इंग्लंड आणि न्यूयॉर्कच्या अनेक भागामध्ये त्याचबरोबर पेनिसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सी या भागामध्ये देखील असाच तडाखा बसलेला आहे. घरांवर बर्फाचं आच्छादन आहे. वीज पुरवठा खंडित झालाय. प्रवासही आता जिकिरीचा होतो आहे. न्यूयॉर्कच्या कॅटस्किल्स भागातही जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. काही भागात सुमारे 20 इंचांपर्यंत बर्फाचे ढीग जमा झालेत. पुढची बातमी आहे पेरूमधली, कारण तिथे याकू चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाली आणि लिमा म्हणजे राजधानी लिमामधील नागरिकांना पुरानं ग्रासलेलं आहे. राजधानीच्या एल चिनियन नदीजवळ असलेली घरं धोकादायक स्थितीत होती. अलीकडच्या काही दिवसात इथे जलमार्गाची वाहतूक होते, पण काही भागात किनाऱ्यांचं देखील नुकसान झालंय. याकू चक्रीवादळामुळे इथल्या उत्तर पेरू भागात आणि दक्षिण इक्वाडोरच्या अनेक किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडला. पेरूचे राष्ट्राध्यक्ष दिना बोलोर्टे यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लिमामधील या चिलॉन नदीजवळच्या भागांचा नुकताच आढावा घेतला. याकू चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होऊन इथे प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. इथे भूस्खलनाचा देखील धोका उद्भवतोय आणि नदीकिनारी असलेल्या रहिवाशांना या जोरदार प्रवाहापासून वाचून त्यांना इतरत्र त्यांच्या सगळ्या सामानासह इथून हलवावं लागतंय. पेरूमध्ये पुरामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. या चक्रीवादळामुळे पेरू आणि काही भागामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेला धडकलेल्या विनाशकारी या चक्रीवादळामुळे फ्रेडी चक्रीवादळामुळे मलावी आणि मोझांबिकमध्ये 219 जणांचा मृत्यू झालाय. ही मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. या पुरामुळे 199 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष लाझारस चक्वेरा यांनी देशाच्या दक्षिणेकडच्या भागात हा सगळा भाग पुरानं उद्ध्वस्त झालेली राजधानी ब्लँटायरमध्ये आपत्कालीन स्थिती त्यामुळे आता घोषित केली आहे. आपत्ती व्यवस्थापन संचालनालयाच्या म्हणण्यानुसार दक्षिणेकडच्या सुमारे 19,000 नागरिक इथे विस्थापित झालेत. आमच्या अनेक नागरिकांना तुम्ही पाठिंबा दिलात त्याबद्दल झेलेन्स्की यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांनी आजपर्यंत रशियाच्या विरोधात लढा दिल्यामुळे आम्ही जगू शकतोय. हे सैनिक युक्रेनच्या भूमीचं रक्षण करतात आणि म्हणूनच आम्हाला शांत आकाशाखाली राहता येऊ शकतं अशा शब्दात यावेळी उपस्थितांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. लगेचच अटक करण्यात आली. त्याचबरोबर पॅरोलचं उल्लंघन केल्याबद्दल त्याला आधी 2.5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गेल्या वर्षी फसवणूक आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आणखी 9 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. मॉस्कोच्या पूर्वेकडच्या व्लादिमीर भागातील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलंय. दरम्यान नवलनिर्मित झालेली द्विषबाधा आणि त्यांनी कशा पद्धतीनं राजकीय या सगळ्या संघर्ष केलाय त्याबद्दलच्या चित्रपटानं रविवारी सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा ऑस्कर नुकताच जिंकलाय. सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाल्याचे परिणाम सर्वत्र दिसतात. मंगळवारी दक्षिण कोरियाचा शेअर बाजार देखील कोसळला. कोरिया कॉम्पोजिट स्टॉक प्राइस इंडेक्स पहाटे ट्रेडिंग दरम्यान 1.99% घसरला. आशियाई शेअर्समध्ये देखील आदल्या दिवशी याचे परिणाम दिसत होते. शुक्रवारी कॅलिफोर्नियातल्या रेग्युलेटर्सनी सिलिकॉन व्हॅली बँक बंद केली आणि त्याचं नियंत्रण US फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे सोपवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या ट्युनिशियामधली बातमी. नवीन संसदेची या संदर्भातली सुमारे बैठक नुकतीच झाली. 2021 नंतर प्रथमच इथे कायदेमंडळ आता कार्यरत होताना दिसतंय. सुरुवातीच्या सत्रासाठी केवळ अधिकृत राज्य वृत्तसंस्थेतल्याच पत्रकारांना इथे प्रवेश देण्यात आला होता आणि त्यामुळे अन्य पत्रकारांनी अशा पद्धतीनं बाहेर निषेध व्यक्त केला. आपण बघूयात आकडेवारी काय सांगते. भारतात 24 तासांच्या कालावधीत एकूण 618 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 117 दिवसानंतर हा आकडा आता 600च्या पार पोहोचलाय. 4197 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत. 5 मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या 5,30,789 इतकी झाली आहे. कर्नाटकात 2, महाराष्ट्रात 2 आणि उत्तराखंडमध्ये एका मृत्यूची नोंद झाली. याआधी गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला देशातल्या एकूण रुग्णांची म्हणजे दैनंदिन रुग्णसंख्या ही 656 वर नोंदवली गेली होती. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4,46,91,956 वर पोहोचली आहे.
चीननं आपल्या सीमा बुधवारपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुल्या करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या 3 वर्षांच्या काळानंतर हा सर्व व्हिसा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पर्यटकांसाठी आपल्या सीमा पुन्हा खुली करण्याच्या शेवटच्या प्रमुख देशांपैकी चीन एक ठरलाय. चीनच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये कोरोनावर निर्णायक विजय घोषित केला आणि त्यानंतर काल म्हणजेच मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. बुधवारपासून म्हणजे आजपासून सर्व प्रकारचे व्हिसा सुरू करण्यात आलेत. हेनान बेट तसंच शांघायमध्ये प्रवेश करणाऱ्या मोठ्या जहाजांसाठी देखील व्हिसामुक्त प्रवेश पुन्हा सुरू होतोय. 28 मार्च 2020च्या पूर्वी जारी केलेला व्हिसा हा धारण केलेल्या परदेशी लोकांना चीनमध्ये प्रवेश देण्याची परवानगी दिली जाणार आहे. हाँगकाँग आणि मकाओमधून दक्षिण चीनमधल्या गॉंगडोंगमध्ये प्रवेश करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठीही व्हिसामुक्त प्रवेश पुन्हा सुरू होतोय. लसीकरणाचं प्रमाणपत्र किंवा कोविड-19 निगेटिव्ह चाचण्या आवश्यक आहेत की नाही याबद्दल मात्र या सूचनेमध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिंग यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जगभरातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो. येणाऱ्या बुलेटिनमध्ये भेटूयात माझी सहकारी सुवर्णासह. पहा फक्त न्यूज 18 लोक.